घाट साहेब, कोकण मराठी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे. एक गिरणी नेता म्हणून तुम्ही काय सांगू शकता? 2000 साली गिरण्या ह्या सर्व बंद झालेल्या आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? प्रश्न असा आहे, मुंबई शहर ही गिरणी कामगारांची ओळख होती. जवळपास 60 गिरण्या होत्या, 2.5 लाख गिरणी कामगार काम करत होते आणि 600 एकर जागा गिरण्यांच्या खाली व्यापली होती. आणि याच्यामुळे गिरण्याची एक संस्कृती मुंबई शहराला भावली होती. त्यात तुम्हाला माहितीच असेल की गिरण्याचे भोंगे हे सगळ्यांचे टाईम दर्शविणारे त्या भागात होते, त्या भागाचं एक केंद्र होतं. आणि म्हणून तिन्ही पाया चालायच्या. सकाळी लोक यायचे, दुपारी लोक यायचे, रात्रीचे सुटायचे आणि एकूणच गिरणी कामगारांचं वर्चस्व मुंबई शहरात होते. मी असं म्हणेन की मुंबई शहर हे गिरणी कामगारांच्या घामावर आणि श्रमावरतीच उभं राहिलेलं आहे. आणि असं हे शहर जेव्हा ह्या गिरण्या जेव्हा बंद पडतात तेव्हा ह्या गिरण्या बंद पडताना संपाचं कारण सांगितलं जातं आहे. दत्ता सामंतांनी 1982 साली संप केला, परंतु ते कारण नाही आहे. एकूणच सरकारच्या पॉलिसीमुळेच या गिरण्या बंद पडल्या 2000 साली. आणि जेव्हा गिरण्या बंद पडल्या, पण आपण जर बघितलं तर ह्या ज्या गिरण्या होत्या, मिल होत्या, त्याच्यामध्ये मराठी माणसं जास्त होती. त्याबद्दल तुम्ही काय सांगू? नाही, प्रश्न आता असा आहे की कर्नाटक, तेलंगणा, UP, बिहार इथून सुद्धा लोक ह्या गिरण्यामध्ये काम करायचे. आणि जवळपास त्या लोकांची एक संख्या 10% होती गिरणीमध्ये. आणि जवळ 90% लोक हे मराठीच लोक होते. म्हणजे ती कुठली होते? तळ कोकणातली लोक होती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि त्या ठिकाणी सातारा, कोल्हापूर, कराड या ठिकाणची बहुसंख्य लोक गिरणीमध्येच काम करायचे. आणि त्याच्यामुळे ह्या गिरणी कामगार म्हणजे मराठी कामगारांचा एक जत्या म्हणून तिथे ते ओळख होती या गिरण्यामध्ये. आणि जेव्हा गिरण्या बंद पडल्या तेव्हा बेकारीची कुऱ्हाड ही गिरणी कामगार म्हणजे मराठी कामगारावरती कोसळले. आणि अशा वेळेला त्या कामगाराचं रक्षण करायला पाहिजे होतं, त्याच्या हिताचे रक्षण करायला पाहिजे होतं, परंतु राजकर्त्यांच्या मार्फत किंवा कुठल्याही सत्तेच्या मार्फत त्या गिरणी कामगारांचं त्या ठिकाणी संरक्षण झालेलं नाही आहे. गिरणी किती गिरण्या होत्या? जवळपास 60 गिरण्या होत्या. आणि या 60 गिरण्यामध्ये 2,50,000 गिरणी कामगार होते. आणि या गिरण्यामध्ये 600 एकर जागा ह्या गिरण्यांच्या खाली व्यापली होती. अशी एकंदरीत मध्य मुंबई आपण ज्याला म्हणतो की वरळीपासून शिवडीपर्यंत आणि इकडे दादरपासून भायखळ्यापर्यंत हा जो मध्य मुंबई आहे, हा गिरण्यांचं शहर म्हणून गिरणगाव म्हणून तिथे त्या ठिकाणी ओळख आहे. आणि आजसुद्धा त्याची ओळख गिरणगाव म्हणूनच त्या ठिकाणी केली जाते. आत्तापर्यंत गिरणी कामगारांना किती रूम भेटलेले आहेत? असं आहे की प्रश्न आता असा आहे, गिरणी कामगारांच्या घराचा हा संघर्ष 2000 साली सुरू झाला. आणि तो का सुरू झाला की ही 600 एकर जागा मुळात असं आहे की गिरणी कामगारांच्या घराची लढाई केव्हा गिरण्या बंद झाल्यानंतर झाल्या. म्हणजे 600 एकर जागा म्हणजे केवळ 1 रुपया वाराने गिरणी काम चालवण्यासाठी मालकाला त्या ठिकाणी दिल्या होत्या. आणि जेव्हा गिरण्या बंद झाल्या त्यावेळेला सगळे मालकच हे जमिनीचे मालक होऊ लागले. आणि तुम्हाला माहिती आहे गिरणगावामध्ये म्हणजे जो रेट आहे हा जवळजवळ 50 ते 60 हजार स्क्वेअर फुटाचा रेट आहे. आणि ह्या 600 एकर जमिनीची करोडो रुपये किंमत त्या ठिकाणी येणार होती. मग आम्ही असं म्हणालो की ह्या लीजवरती गिरण्या चालवण्यासाठी दिल्या आणि ह्या गिरण्या सरकारच्या धोरणामुळे बंद पडल्या, मग गिरणी कामगारांना याचा का फायदा नाही? आणि म्हणून 2001 साली याच्यावर आम्ही मोठं आंदोलन केलं. लक्षात घ्या की ह्या गिरण्यांच्या जागेचा याचा गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी झाला पाहिजे होता. आणि म्हणून मोठा संघर्ष केला त्या ठिकाणी. आणि याच्यातल्या 3 गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी मिळाल्या. गिरण्यांची जागा म्हणजे जी म्हाडाला 200 एकर जागा देणार होती त्यातली आम्हाला 50% जागा मिळाली. म्हणजे जवळपास 100 एकर जागा आम्हाला त्यावेळी 2001च्या कायद्याप्रमाणे मिळाली होती. नंतर गिरण्यांच्या जागेत जे रोजगार तयार होणार होते ते गिरणी कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्रशिक्षण देऊन रोजगार द्यायला पाहिजे असा प्रयत्न कायदा झाला होता. आणि गिरण्यांच्या चाळीत जवळपास 10,000 लोक राहत होते. त्यांना गिरण्या बंद केल्यामुळे ते PPA ॲक्ट खाली त्यांना गिरणीतून चाळीतून बाहेर काढत होते. मग त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं की हे 100 वर्ष राहिले, त्यांनी गिरणी धंदा चालवला आणि त्यांना तुम्ही बोलवलं आणि तुम्ही गिरण्या बंद पडल्या त्यांची काहीच चुकी नाही, सरकारच्या पॉलिसीमुळे बंद पडल्या, मग त्यांना तुम्ही घरातून कसं आलो होता? म्हणून सरकारनं त्या ठिकाणी गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या लोकांना पूर्णपणे संरक्षण दिलं. अशा प्रकारे आम्ही ती लढाई केली. आणि तुम्हाला माहिती आहे आता जवळपास नंतर 2003 साली जेव्हा विलासरावांचं सरकार होतं तेव्हा ह्या कायद्यामध्ये त्यांनी बदल केला. एकूण जागेपैकी 1/3 आम्हाला जागा 100 एकर जागा मिळाली होती,
तर विलासरावांच्या वेळेला त्यांनी या कायद्यामध्ये असा बदल केला, फक्त त्या गिरणीच्या मोकळ्या जागेचा 1/3 म्हणजे ती जागा 18 ते 19 एकर आमच्या वाट्याला आली. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये फाईट केली, परंतु सुप्रीम कोर्टाने तो असा निर्णय दिला की सरकारने केलेला कायदा ग्राह्य म्हणून त्या ठिकाणी तो निर्णय दिला आणि हाच गिरणी कामगारांच्या मुळावर आला. आज जर 100 एकर जागा मिळाली असती, 4 FSI मिळाला असता, जवळपास 1 ते 1.25 लाख लोकांना घरं मिळाली असती. परंतु या कायद्यामध्ये बदल केल्यामुळे 2003 साली फक्त आम्हाला गिरण्यांच्या जागेवरती 24 ते 25 हजार घरं मिळणार आहेत. परंतु आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा घरं मिळणार तेव्हा गिरणी कामगारांनी अर्ज भरायला पाहिजेत. म्हणून आम्ही मोहीम मोठ्या प्रमाणात आधी गावागावात जाऊन त्या ठिकाणी राबवली आणि जवळपास 1,78,000 गिरणी कामगारांनी घरासाठी अर्ज केलेले आहेत. आता त्या घरासाठी अर्ज केल्यानंतर 25,000 घरं जर गिरण्यांच्या जागेवर मिळत असतील तर बाकीची घरं कशा तऱ्हेने द्यायचं, हा प्रश्न आता आमच्यासमोर उभा राहिलेला आहे आणि याच्याबद्दल आमचा एक मोठा संघर्ष चाललेला आहे. आणि म्हणून ह्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगतो की जे काय मिळणार नव्हतं त्याच्यातून आम्ही काहीतरी मिळवलं आणि आज ज्या तऱ्हेने सरकार या प्रश्नाकडे आमचं आंदोलन घेतल्यानंतर बघते, काय आमच्याजवळ चर्चा करते, त्याप्रमाणे आता एक त्याच्यावरती शासकीय एक कमिटी नेमलेली आहे सरकारनं. त्याला सनियंत्रण समिती म्हणतात आणि त्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय बोरवलीचे आमदार सुनील राणे या ठिकाणी ते अध्यक्ष आहेत आणि कालिदास कोळंबकर एक सदस्य आहेत, प्रकाश मिटगावकर ते आपले ते कोल्हापूरचे आमदार ते एक सदस्य आहेत, शिवेंद्र भोसले ते सुद्धा सदस्य आहेत. प्रश्न असा आहे की जिथे जिथे गिरणी कामगार तिथे तिथे एक सदस्य त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यामार्फत आम्ही त्यांच्यासमोर हा प्रश्न ठेवलेला आहे. आमच्या अनेक सभा झाल्या, आणखी मिटिंग झाल्या, अनेक आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल गेलेलो आहे. त्यावेळेस त्यांना सांगितलं आहे गिरणी कामगारांना घरं दिले असेल तर या ठिकाणी MMRDची घरं आहेत माहिती आहे ना, त्याच्यापैकी आम्हाला 50% घरं एकूण घरापैकी आम्हाला देण्याचं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणनं मान्य केलं होतं. ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागितलं त्या स्कीमचं काय. परंतु जेव्हा देवेंद्रचं सरकार आलं मागच्या वेळेला तेव्हा योजनेच्या बाबतीत त्यांनी सकारात्मक विचार केला नाही, ती योजना गुंडाळली गेली आणि आता MMRDची घरं होत नाही, मग कुठली योजना देणार. म्हणून आता आमच्यासमोर 2-3 पर्याय आहेत. आज NTC म्हणजे नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन, ह्याच्या 25 गिरण्या आहेत, 60 गिरण्यापैकी त्यांच्या 25 गिरण्या आहेत आणि जवळपास 270 एकर जमीन त्यांची आहे त्या ठिकाणी आणि त्या गिरण्या सगळ्या बंद झालेल्या आहेत आणि जे करार BIFRमध्ये झाले होते त्याच्याप्रमाणे काय त्या गिरण्या चालवत नाहीत. म्हणून आम्ही म्हणालो की जर हा कायदा असेल त्या कायद्याप्रमाणे NTCने जर आम्हाला जमीन दिली विकास नियमावली बंद गिरण्यांच्या लागून तर आम्हाला ठिकाणी 8 ते 10 हजार घरं मुंबई शहरात सुद्धा अजून मिळू शकतात. ते पर्याय ठेवलेले आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतील काही वसईसारख्या ठिकाणी आहेत, काही त्या ठिकाणी पनवेलच्या ठिकाणी आहेत, काही ठाणे जिल्ह्यात आहेत. त्या जमिनीचे सुद्धा पर्याय आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. सरकारनं जर त्या जमिनी आम्हाला दिल्या तर जवळपास आम्हाला त्या ठिकाणी 1 लाख घरं त्या ठिकाणी मिळू शकतात. आम्ही त्यांना पर्याय ठेवलेले आहेत. परंतु सरकार त्याच्या प्रश्नाकडे जेवढ्या पॉझिटिव्ह आणि जेवढ्या सकारात्मकतेने बघायला पाहिजे तेवढं काय त्या ठिकाणी बघत नाही आणि त्याच्यामुळे आमचा संघर्ष चालू आहे. दुसऱ्या बाजूला आमची चर्चा चालू आहे. या प्रश्नात जर खऱ्या अर्थानं जर सगळ्या गिरणी कामगारांना जर घर मिळालं तर खऱ्या अर्थानं आम्ही सरकारचं त्या ठिकाणी अभिनंदन करू, कारण मुंबई शहरावर गिरणी कामगारांचे फार मोठे उपकार आहेत. आज गिरणी कामगार तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून हुतात्मे कोणी पत्करले, गिरणी कामगारांनी पत्करलेले आहे आणि म्हणून रक्त सांडलेले आपलं श्रम या मुंबई शहरासाठी दिलेलं आहे. त्या गिरणी कामगाराचं पुनर्वसन करा अशा तऱ्हेची एक मागणी घेऊन आम्ही जोरात संघर्ष करत आहोत. ही सरकारने जी समिती नेमलेली आहेत ते सुनील राणे जे अध्यक्ष आहेत ते किमान आता सकारात्मकतेने त्यांनी बघतायत आणि बरेचसे आम्हाला त्या ठिकाणी पर्याय त्यांनी दिलेले आहेत. NTCची जमीन, त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतील घरं आणि त्या ठिकाणी काही आणखीन जमिनी ज्या गिरणी मालकाने दिलेल्या नाहीत त्याच्यापैकी जो जमीन देण्याचा प्रस्ताव आमचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी या संघर्षात एवढं वाटतं आम्ही लढतोय परंतु काही ना काहीतरी आम्ही मिळवत पुढे चाललेलो आहे. म्हणून या 2-3 वर्षात एक सगळ्या गिरणी कामगारांना घरं मिळतील अशा प्रकारची परिस्थिती यात आता एक निर्माण होईल असा एक मला विश्वास वाटतो. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल, एक आराखडा तयार करतील गिरणी कामगारांना घरं देण्याचा, त्यावेळी नक्कीच आम्ही जो एक गेले 20-25 वर्ष संघर्ष करतोय हा संघर्षाचा मोठा विजय झालेला असेल. कोकणामधले किती गिरणी कामगार? प्रश्न आता असा आहे, आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली या ठिकाणी गिरणी कामगारांच्या सभा घेतो आणि एकूणच बघितल्यानंतर गिरणी कामगारांची संख्या
एक 2,50,000 एकूण संख्येपैकी जवळजवळ 60,000 गिरणी कामगार तळ कोकणात या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात आणि सिंधुदुर्गामध्ये आहेत. हा केवळ मराठी माणूस आहे. आणि जर ह्याचं पुनर्वसन आता तुम्हाला माहिती आहे गिरण्या बंद झाल्यामुळे ते गावाकडे आले. गावाकडे काय इतक्या दिवस गिरण्या चालवल्यानंतर शेती करणं हा त्यांना जमत नाही आहे. म्हणून किंवा त्यांचं पुनर्वसन या घराच्या माध्यमातून होऊ शकतं. त्यांच्या मुलाबाळांना घर मिळू शकतं. आणि म्हणून हा प्युअर म्हणजे कोकणी आणि 60,000 मराठी माणूस या ठिकाणी गिरण्यांच्या जर घराचा लाभ झाला तर त्यांच्यासुद्धा आयुष्यात एक चांगले दिवस येतील आणि त्याचंसुद्धा पुनर्वसन होईल असं मी या ठिकाणी माझं म्हणणं आहे स्पष्टपणे. गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो कशा प्रकारे चाललेला आहे? प्रश्न आता असा आहे, गिरणी कामगारांचा संघर्ष जेव्हा गिरणी मुंबई शहरामध्ये पहिली 1857 साली पहिली गिरणी सुरू झाली त्यावेळेला मेघाजी नारायण लोखंडे, त्यानंतर तुम्हाला डांगे, दत्ता सामंत यांच्यापर्यंत ज्या लढाया झाल्या त्या गिरणी कामगारांच्या आर्थिक लढाया झाल्या. आणि म्हणून गिरणी कामगारांना हा पगार कमी होता म्हणून 1982 साली दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली तो संप झाला. 1982 साली म्हणजे तो त्याची गिनीज बुकात नोंद झाली. अशा प्रकारचा तो मोठा संप झाला. केवळ गिरणी कामगारांना पगार वाढ मिळायला पाहिजे, त्याचं आर्थिक पुनर्वसन झालं पाहिजे, हा अशा तऱ्हेचा तो एक संघर्ष होता. नंतर 1982 साली संप झाल्यानंतर काही जवळजवळ 1,00,000 लोक गिरणीच्या आवारात आलीच नाहीत आणि नंतर गिरण्या बंद होण्याच्या मार्गावर आल्या. त्यामुळे गिरण्या चालू करायला पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी एक संघर्ष झाला. आणि मग त्यावेळेला त्यांना देणी देण्याचा प्रश्न आला, व्यारच देण्याचा प्रश्न आला. आपण व्यारच देताना तुम्ही ते सही करा आणि तुमची नोकरी त्या ठिकाणी आम्ही राजीनामा देतोय असं स्वेच्छेने लिहून द्या. अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आम्ही म्हणालो की आम्ही स्वेच्छेने काय सही द्यायची, तुम्ही तर गिरण्या बंद करताय तर आमच्या पुनर्वसनासाठी सुद्धा आम्हाला चांगली व्यारच द्या. पण त्या पद्धतीने तोही संघर्ष आम्ही केला. आणि नंतर गिरण्या बंद ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट नक्की आहे की गिरण्या बंद होण्यापासून आमची कुठल्याच कामगार संघटनाने किंवा कोणीच ती लढाई त्या ठिकाणी सक्सेस झाली नाही किंवा त्या ठिकाणी यशस्वी झाली नाही. गिरण्या बंद झाल्याच्या त्या ठिकाणी सरकारनं आपलं सर्वस्व बळ लावून त्या ठिकाणी गिरण्या बंद केल्या. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातली ही लढाई होती. आणि तिसऱ्या टप्प्यातला आमचा संघर्ष होता गिरण्या बंद झाल्यानंतर जमिनीवरती आमचं पुनर्वसन करा, म्हणजे रोजगार द्या आणि आम्हाला घराचा अधिकार द्या, चाळीतल्या लोकांना संरक्षण द्या. हा तिसऱ्या टप्प्यातला संघर्ष होता. आणि या तिन्ही टप्प्यामध्ये आम्ही मोठा जोराने संघर्ष केला. किमान मुंबई शहरामध्ये आज तुम्हाला माहिती आहे की आज 70-80 हजार स्क्वेअर फुटाला ती जागा जाते. त्यातली 18 एकर जागा आम्ही संघर्षाने मिळवून घेतलेली आहे. हे काही जास्त नसेल परंतु या एक मालकाचा एक मोठा टावर, त्याच्या बाजूला गिरणी कामगाराचा एक छोटा टावर सुद्धा तिकडे उभा राहिलेला आहे. आणि अशी परिस्थिती नाही आहे की एखादा कारखाना बंद झाल्यानंतर किंवा काय झाल्यानंतर त्या ठिकाणी परत गिरणी कामगार कुठलाही कामगार त्या ठिकाणी आलेला नाही. परंतु आमच्या संघर्षाने परत आम्ही मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांना घराच्या आणि या रोजगाराच्या संघर्षात परत या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. हा संघर्षाचा मोठा विजय आमच्या. गिरण्या बंद होण्याचं कारण काय असू शकतं? प्रश्न आता असा आहे, जेव्हा एक पिढी होती मालकांची तेव्हा ते गिरणी धंदा ते चालवत होते. ते सुद्धा गिरण्या चालू करून त्या ठिकाणी पैसे कमवत होते. परंतु ज्या वेळेला गिरण्या बंद झाल्या आणि 1990च्या शतकानंतर गिरण्यांच्या जमिनीला जो प्रचंड भाव निर्माण झाला मुंबई शहरामध्ये, स्क्वेअर फुटाला 70-80 हजार रुपये, त्यामुळे तिथली जी त्या मालकांची जे मुलं त्या ठिकाणी गिरणी धंद्यात आली होती त्यांनी असा विचार केला, गिरण्या चालवून आपल्याला इथं काही नफा होत नाही पण गिरण्याच्या जमीन विक्रीतून आपल्याला पुष्कळ पैसे मिळत आहेत आणि ह्या मिळत आहेत, त्यामुळे गिरण्या बंद करायला त्यांनी सुरुवात केली आणि जागा विकायला सुरुवात केली. प्रश्न आता असा आहे, त्यावेळेला सरकारनं सुद्धा ह्या मालकांना सहकार्य केलं आणि म्हणून सरकार आणि मालक यांच्या युतीने गिरणी कामगार त्या ठिकाणी गिरणीतून बाहेर निघाला आणि त्या गिरण्यांच्या जागेवर आज तुम्ही बघितल्यानंतर जिथे गिरण्या होत्या, चाळी होत्या, त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, मोठे टावर आणि मॉल दिसत आहेत की तिथे फक्त एका ठराविक लोकांची त्या ठिकाणी धनिक आणि श्रमिक लोकांचे तिकडे धनिक आणि श्रीमंत लोकांचेच त्या ठिकाणी आता वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. हे मुंबई शहरातलं फार मोठं परिवर्तन आहे, कळलं ना. मुंबई शहरातल्या जमिनीला आलेल्या प्रचंड किमतीमुळे मालकाने गिरण्या बंद केल्या आणि त्याला सरकारनं साथ दिली. सरकार म्हणून कामगारांच्या बाजून त्या ठिकाणी उभा राहिला नाही, त्यामुळे आज गिरणी कामगारांना सोडाव्या लागल्या. पण यामध्ये कामगारांचे भरपूर नुकसान झाले नाही, प्रश्नच नाही. आज प्रश्न आता असा आहे, गिरणी कामगार आणि गिरण्यातील नोकरी हा एक संघटित उद्योग होता. म्हणजे त्याला कसं होतं, रजा होती, त्याला ग्रॅज्युएटी येते, PF मिळायचा,
त्याला हक्काची कॅज्युअल मिळायची, त्याला सिक रजा मिळायची, भरपगारी रजा मिळायची. म्हणजे त्याच्या नोकरीला एक संरक्षणाचं एक प्रचंड मोठं कवच होतं. आणि हा संघटित उद्योगधंदाच जवळजवळ मोडीत काढला आणि त्याच्यामुळे गृहिणी कामगारांचं एक फार मोठं आर्थिक नुकसान झालं. त्याचा रोजगार गेला आणि बेरोजगारी त्या ठिकाणी वाढली. जे गिरणी कामगार आहेत त्यांचा यामध्ये विचारच केला गेलेला नाही. गिरणी कामगाराचा विचार केला असता तर मुंबई शहरात म्हणजे जो एक गिरणीचं एक शहर होतं की ज्याच्यामुळे चाळ होती, चाळीची संस्कृती होती. त्या ठिकाणी करमणुकीचे सगळे तुम्हाला भारत माता, प्लाझा, हिंदमातासारखे सिनेमागृह होते, KM, गांधी हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटलसारखे तिकडे हॉस्पिटल होते. म्हणजे ते एकूणच त्याच्या रोजगारापासून, त्याच्या करमणुकीपासून, त्याच्या आरोग्यापासूनच्या सगळ्या सुविधा होत्या. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण मुंबई शहरामध्ये चालतो रस्त्यावर तेव्हा आपण वरती बघितलं तर आपल्या गिरणीचीच प्रचंड मोठी अशी धुरांडी दिसायची. आता ती धुरांडी नाहीशी झालेली. आता काय दिसतं? टावर आणि मॉल त्या ठिकाणी दिसतात. ह्याच माध्यमातून गिरणी कामगार हद्दपार झाला आहे आणि त्याच्या कुवतीच्या पलीकडे ही सुधारणा किंवा विकास झालेला आहे. म्हणून गिरणी कामगारांचं एक प्रचंड नुकसान या माध्यमातून झालेलं आहे. पण गिरणी कामगारांचे नुकसान करण्यामध्ये याच्यात कारणीभूत कोण असू शकतो? नाही, प्रश्न आता असा आहे की गिरणी कामगारांचं नुकसान झालं याला पूर्ण कारण मी मगाशीच बोललो, सरकारची पॉलिसी. आणि सरकारनं गिरणी कामगारांच्या एकूणच हिताकडे लक्ष दिलं नाही आणि मालकाला जमीन विक्रीला परवानगी दिली. मालकाने जमीन विक्री केली आणि तिथे टॉल आणि मॉल उभे केले आणि या पॉलिसीला त्या ठिकाणी सरकारनं मदत केल्यामुळे आज खऱ्या अर्थानं आज गिरणी कामगारांना जे काय भोगावं लागतं आहे या सरकारच्या धोरणामुळे भोगावं लागतं आहे. आणि मी सांगतो गिरणी मालकाला खरे मारेकरी कोण असतील तर ते सरकार आणि गिरणी मालकच आहे.